चिमण्याची चूचू सुरू आहे वरती बसून आणि लाईट गेलेली आहे. आणखीन पूजा झालेली नाही तर अगोदर मी देवपूजा करून घेते. बरं झालं सकाळी लवकर पाणी भरून घेतलं. आता फुलं घेऊन येते. आणि इकडे दिनेशनं घडी लावलेली आहे बघा. घड्याळ पार म्हणजे घड्याळ खूप वरती लावलेली आहे, त्यामुळे टायमिंग तितकं व्यवस्थित दिसत नाही. आणि कलर पण याचा ना ब्लॅक असल्यामुळे पण तितकं व्यवस्थित दिसत नाही. खूप लक्षपूर्वक बघावं लागतं. आणि ही घड्याळ मला ठीक वाटते. ही घड्याळमधला टाईम पटकन दिसतं कारण ती व्हाईट कलरची आहे त्यामुळे. तर चला पूजा करून घेते, खूप लेट झाले. आज ना कलरचे एक पण फुल नाही, सगळी पांढरी फुलं आहेत. म्हणजे थोडासा लेट झाला ना, 10 वाजले, त्यामुळे सगळ्यात काही फुलं घेऊन गेले. देवाला स्नान घातलेलं आहे, गंध लावलेला आहे, आता फुलं वापरली. आणि आज मला पूर्ण घरची साफसफाई करायची आहे, त्यामुळे थोडंसं लवकर ही सगळी कामं आवरून घेणार आहे. तर देवांना फुलं वाहिलेली आहेत. एक एक फुल व्हायला थोडासा वेळ लागतोच. तर इकडे समोर पण मी फुलं ठेवले आहेत. म्हणजे अगोदर मी रांगोळीच काढायची, पण आता फुलं भरपूर निघत आहेत कारण पावसाळा चालू आहे. त्यामुळे सगळ्या झाडांना अशी छान फुलं लागतात आणि काही फुलं तरी खाली गळून जातात, इतकी फुलं लागत आहेत. तर इकडे मी यामधले फक्त एका फांद्याची फुलं मी आणलेली आहे आणि पूर्ण झाड फुलाने बहरलेलं आहे. खूपच सुंदर दिसत आहे. गणेश पुराण आहे आणि पूजा झाल्यानंतर दररोज मी एक पान गणेश पुराण वाचते. खूप छान आहे, म्हणजे मनाला आपल्या एक शांती भेटते, वाचल्याने छान वाटतं. तर दिवा लावून घेतला, धूप पण लावलेली आहे. म्हणजे एक तुळशीसाठी आणि घेतो, कारण बाहेर दिवा लावला ना राहत नाही. इव्हनिंगला लावते तेव्हा पण जास्त वेळ राहत नाही, हवाच तशी भयानक असते ना, त्यामुळे ती दिवा वगैरे राहत नाही. मी अगरबत्ती धूप हेच लावत असते. आणि तसं तर आजकाल अगरबत्त्याने आम्ही बंदच केलेलं आहे. तर घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतलेले आहेत. तर झालेली आहे रोजची देवपूजा. आता तुळशी पूजन, उंबरा पूजन करून येते. पूजा झाल्यानंतर मी गणेश पुराण वाचते. म्हणजे छान वाटतं मनाला, की वेगळी शांतता, प्रसन्नता असते. आपली कामाची घाई तरी दिवसभर चलतच असते, पण थोडासा वेळ वाचन केलं ना छान वाटतं. जसं की गणेश पुराण आहे किंवा भागवत गीता हे पण ठेवलेले आहे, पण मी गणेश पुराणचं वाचते दररोज. तर आलेले आहे बाहेर. अगोदर मी तुळशीला पाणी घातलं. इथं नंदी भगवान आणि महादेवाची पिंडी आहे, त्यांना पण स्नान घातलेलं आहे. हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेले. सगळी फुलं नंतर उडून गेलेली होते. जेव्हा मी ठेवली तेव्हा तरी मी व्यवस्थित ठेवलेली होते, पण नंतर एकही फुल राहिलेलं नव्हतं, कारण हवाच अशी असते, सगळे फुलं ना सगळीकडे उडून जातात. असं वाटतं की पूजाच केलेली नाही, फक्त गंधच दिसतं देवाला. आणि तुम्ही म्हणत होता त्या चिमण्यांना एका भांड्यामध्ये तांदूळ ठेव, म्हणजे खाली सांडणार नाही आहेत. पण खालचे वेचून खायलाच त्यांना मजा येते. भांड्यामध्ये ठेवलं तर ते खाणार नाहीत असं मला वाटत आहे. पण मी कधी ठेवलेलं नाही. तुम्ही म्हणत होता तर बघूया, एखादी ताटली वगैरे ठेवून मी त्यामध्ये ठेवेन, पण खाणार नाही चिमण्या. ते खाली टाकलेले एकदम बिंदास्त बसून ते एक एक वेचून खायला त्यांना मजा येते. तर पूजा वगैरे झाल्यानंतर अगोदर मी कपडे मशीनला लावते, कारण आता पावसाळा दिवस आहे, पावसाचं काही नक्की नसतं, कधी पाऊस येतो, कधी ऊन, कधी हवा, असं वातावरण आहे. तर म्हटलं कपडे हातानं धुण्यापेक्षा तरी बरं आहे की मशीनला लावूया. पावसाळ्या दिवसामध्ये ठीक आहे की मशीन आहे घरी, नाहीतरी कपडे ना हातानं धुलेले लवकर हडकत नाही. तर इकडं सगळे कपडे मी मशीनला लावलेले आहेत. आणि आता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देत आहे तेव्हा तुम्हाला थोडासा आवाज येत असेल मशीनचा, तर थोडासा डिस्टर्ब होत असेल, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. थोडंसं इग्नोर करा याला. तर कपडे मशीनला लावून लिक्विड टाकलं, पावडर टाकलेलं आहे आणि मशीन ऑन केलेली आहे. कपडे धुण्याचं काम होत आहे तिकडं. आणि लाईट गेलेली आहे, पण खिडकीतनं खूप जास्त उजेड, म्हणजे ऊन आहे ना, त्यामुळे थोडंसं चमकत आहे, व्यवस्थित दिसत नाही. तर इकडे ताक मी बनवून ठेवलेलं आहे. टिफिन जे अगोदर सकाळी दिलेलं होतं ते पण परत आलेलं आहे, तर स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. म्हणजे आणखीन टिफिन वगैरे भरलेलं नाही आहे. म्हणजे दुपारी 1-1:30 वाजता घेऊन जातो दिनेश. तोपर्यंत कपडे पण धुवून झालेले आहेत. तर अगोदर सगळे कपडे काढते आणि उन्हाला टाकून येते. ऊन तितकं नाही आहे, पण हवा जास्त आहे त्यामुळे. आणि गेट पण राहत नाही आहे जास्त वेळ. हवेमुळे इतकं जोरात आपटत ना ते, की थोडा वेळ कान असं गुई आवाज येतो कानाचा, तितकं भयानक आपटतं, कारण हे लोखंडी आहे त्यामुळे. मी इकडे दगडं लावते किंवा गेट बंदच करते. तर इकडे जे सकाळी मी टावेल टाकलेले होते ते छान हडकले आता हवेमुळे. आणि स्टॉल वगैरे हे सगळं टाकलेलं होतं. आणि कपडे मी उन्हाला टाकून आलेले आहे. हे सगळे कपडे अगोदर मी घडी घालून ठेवते व्यवस्थित, म्हणजे आल्यानंतर सगळ्यांना पटकन भेटावं. नाहीतरी एकांनाही काही भेटत नाही, सगळं समोर असतं तरी पण विचारतात की हे कुठं आहे, ते कुठं आहे, सुरू असतं सगळ्यांचं. तर इकडे व्यवस्थित घडी घालून ठेवलेले. टी व्हीवरती फिल्म लागली, तिकडं पण माझं लक्ष आहे. म्हणजे या वेळेत ना, म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये घरी कोणी नसतं, करमत पण नाही आहे, थोडंसं सुनं पण वाटतं. दिनेश पण गॅरेजला जातो, हे पण तिथंच राहतात दिवसभर, त्यांची कामं आणि मला घरामध्ये माझी कामं असतात. पण थोडं आणि माझी कामं फिक्स असतं. असं वाटतं की घर अगोदर तर सोप्याचे कवर सगळे झटकून मी अंतरलेले आहे. चिमण्या खूप गवत घालतात, वरतीच आहे पाळणा, त्या पाळण्यामध्ये घट्ट केलेलं आहे.
दिवसभर त्यांना कामच तेवढं आहे की ते गवत काढणं खाली टाकणं आणि तांदूळ टाकते खातात आणि मग ते गवत काढायचं काम सुरू असतं दिवसभर. त्यामुळे दिवसातनं 2-3 वेळा ते सोप्याचे कवर झटकून मी टाकत असते, म्हणजे ते गवत जे आहे ना सगळं खाली गळून जातं. आणि अगोदर मी टिफिन भरते, म्हणजे टाईम झालेच आहे, त्या दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. दिनेशचं पण जेवण झालेलं आहे आणि इकडं बघू शकता दिनेशची आपटाझपटी सुरू आहे. म्हणजे सगळे कागदपत्र म्हणजे जे हे डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करण्यामध्ये खरंच खूप घाईला आलेला आहे तो. म्हणजे कॉलेजचं जेव्हा येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत तर खूप तामझाम आहे सगळं जमा करणं. तिकडं जा, इकडं जा, तिथे डॉक्युमेंट जमा करा, इथं करा. खूप तामझाम झालेलं आहे, त्याला खूप टेन्शन आलेलं आहे, त्यामुळे थोडंसं असा करत आहे. तर असं इकडं मी घेतलेलं आहे बकेटात पाणी, लिक्विड संपलेलं आहे फरशी पुसण्याचं, म्हणून मी निरमा टाकले, जे डिटर्जंट असतं ना तेच टाकलेलं आहे इकडं पाण्यामध्ये. छान मी मिक्स करून घेतलं ते आणि आता त्यामध्ये कॉटनचा कपडा बुडवलेला आहे. आणि अगोदर मी खिडक्या, सोफा, फर्निचर हे सगळं मी पुसून घेतलेलं आहे. मॉपनं पुसल्यानंतर हे सगळं ऑप्शन राहत नाही आहे. आणि सोप्याच्या खालच्या साईडला एक हलकीशी जाळी जमत आहे, कारण तिथं हात जात नाही आपला, त्यामुळे. तर म्हणलं आज निवांत हातानं मी फरशी पुसणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला. आज दिवस गेला तरी पण काही हरकत नाही आहे, म्हणजे निवांत 8 दिवस चालतं. मग दररोज मॉपनं पुसलं तरी पण चालतं, पण असं हातानं 8 दिवसाला एक वेळा तरी पुसणं गरजेचं आहे, कारण कडा कोपऱ्याला हलकीशी जाळी होते आणि ते हातानं पुसल्यानंतरच स्वच्छ निघणार आहे. मॉप तर जमणार नाही आहे, तिथं मॉपनं जमणार नाही. मॉपनं कसं खडी आपण फरशी पुसतो, म्हणजे सांदी गोंदी कडं कोपऱ्याला तितकं मॉप जात नाही आहे. ते हातच ठीक आहे आपलं, असं म्हणतात ना, जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, तर तसंच आहे. तर आज मी पूर्ण घर हातानंच पुसणार आहे. आरामात मला 1-1.5 तास तरी लागणार आहे, कारण फक्त फरशीच पुसायची नाही आहे मला. खिडक्या आहेत, सोफा आहे, फर्निचर आहे, हे सगळं पुसून झाल्यानंतरच मग फरशी पुसायला सुरुवात करते. इकडं टी व्ही ऑन आहे माझी साथीदार, म्हणजे टी व्ही असली ना असं म्हणजे थोडंसं घर भरून वाटतं, असं वाटतं की एखादी व्यक्तीच आहे जे मला बोलत आहे, म्हणजे मन लागतं. कारण दिनेशची कामं, यांची कामं सगळे आपापल्या कामामध्ये मग्न असतात, त्यामुळे तितका वेळ नसतो त्यांच्याकडे. तर इकडं अगोदर मी सगळं पुसून घेतलेलं आहे, बघू शकता. आता हे जे लाल इकडं पडलेलं आहे, हे सोप्यावरचे कवर आहेत ना, ते खालच्या साईडचं सगळं निघत आहे, त्यामुळे ते सगळं घरभर झालेलं मी झटकून अंतरल्यामुळे. आता पूर्ण वाकून झुकून पूर्ण मी सोप्याच्या खालच्या बाजूला अगोदर पुसून घेतलेलं आहे. म्हणजे अशामध्ये ना आपल्या बॉडीचा पूर्ण नकळत योगा पण होतो आणि चांगलं पण असतं, म्हणजे वेगळा वेळ भेटत नाही योगा करण्यासाठी वगैरे, कारण सकाळची कामं सकाळी, दुपारची कामं दुपारी, संध्याकाळची कामं संध्याकाळी, दिवसभर कामं चालूच असतात आपली, वेगळा वेळ भेटत नाही आहे. म्हणून या कामामध्येच आपल्या पूर्ण बॉडीची कसरत होते, हे ठीक आहे. तर इकडं हे सगळं टी टेबल वगैरे सगळं सरकावून मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. इथं काही कवर वगैरे ठेवलेले होते बाबांनी, ते पण मी काढले. फॅन ऑन केले सगळे मी, म्हणजे हवा लागल्यामुळे थोडंसं लवकर हडकलं जाईल, नाहीतरी असं ठेवलं हातानं पुसल्याला थोडंसं पाणी होतं. मॉपनं ठीक आहे, झटपट हडकलं जातं. इकडे टी टेबल पुसून घेतलेलं आहे. 1 वेळा पाणी मी चेंज केलेलं आहे, म्हणजे पूर्ण घर पुसण्यासाठी 3 वेळा पाणी चेंज करावं लागतं, तेव्हा कुठं स्वच्छ पाणी ते होतं, नाहीतरी खूप असं पाणी गढळ होतं. तर इकडं हॉल पुसून झालेला आहे. आरामात हॉल पुसण्यासाठी मला अर्धा तास तरी लागलेला आहे, बघू शकता. खूप छान चमकत आहे, सगळीकडे स्वच्छता साफसफाई झालेली आहे, फॅन ऑन आहेत सगळे. आता मी अगोदर बेडरूम पुसून घेते. तर अगोदर तिकडच्या अलमाऱ्या, खिडक्या हे सगळं मला पुसायचं आहे. सगळं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे, तर सगळं सरकावून मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि खिडक्या, आरसा पूर्णच आता साफसफाईला सुरुवात केलेली आहे. तर कुठलंच काही ठेवायचं नाही, आता पूर्ण प्रत्येक कोपरा स्वच्छ झाला पाहिजे. आज दिवस गेला तरी काही हरकत नाही, पण पूर्ण घरची साफसफाई व्यवस्थित मी करून घेतलेली आहे. अलमारी, आरसा सगळं स्वच्छ करून घेतला. आता खिडकी पण पुसलेली आहे. आणि तिची जाळी लावलेली आहे ना, तिथं हलकीशी जाळी होते, त्या जाळीला पण जाळी होते, तर कडा कोपऱ्याला धुरळा जमतो, जाळ्या होतात, ते पण मी स्वच्छ पुसलेलं आहे. म्हणजे जिथं आपला हात जात नाही तिथं जाळी, पाला हे सगळं त्यांचं काम, म्हणजे त्यांचं घरटं बनतं ते. इकडे सगळे मी म्हणजे हे ग्लास वगैरे सगळे सरकावून व्यवस्थित कडा कोपऱ्याला मी खिडक्या पुसून घेतलेल्या आहेत. आता मी फरशी पुसून घेते. स्टँडमध्ये थोडासा कपड्याचा गबाळ झालेला आहे, तर काही नाही, रेग्युलर कपडे घेतो ठेवतो. एक 2-4 दिवस व्यवस्थित राहतं, परत हायतेच होतं. 2-4 दिवस व्यवस्थित राहतं, परत हायतेच होतं, असं म्हणलं. आता मला पण कंटाळा आलेला आज, असू दे, मला आज पुसण्यामध्येच वेळ जाणार आहे जास्त. इकडे जेही कवर वगैरे जेही ठेवलेले आहेत, खोके, फिकी, बॉक्स सगळे काढून मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. तर झालेलं आहे. आता इकडचं ही रूम पुसून व्यवस्थित, आता तिकडची रूम, तर तिकडं मला पाणी चेंज करूनच घ्यावं लागणार आहे, कारण पाणी आता गदळ झालेलं आहे खूप. हे कारण फरशीना मी दररोज मॉपनं पुसत आहे, त्यामुळे ना कडा कोपऱ्याला खूप धुरळान, जुळीन खूप झालेली होती, म्हणून वेळही जास्त लागला आणि पाणी पण खूप गदळ झालेलं होतं. म्हणून मला वाटतं 8 दिवसाला एक वेळा तरी अशा पद्धतीने हातानं फरशी पुसायची, म्हणजे पूर्ण घर छान स्वच्छ होतं. तिकडे दाराच्या मागं वगैरे सगळीकडे मी व्यवस्थित पुसून घेतलेली. इथं मला मागाच्या साईडला स्टँड लावलेलं, स्टँड पण इतकं गदळ झालेलं होतं ना, त्याला पण जाळी झालेली होती. तर काय करणार, घरभर जाळ्या. आणि कोणीतरी पाहुणे आले ना, तर काय विचार करतील किती जाळ्या झाल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये.
बघतात की नाही, स्वच्छ करतात की नाही असं वाटतं, म्हणजे फजिती होते थोड्या वेळासाठी आपली. म्हणून हे घर स्वच्छ ठेवणं हेच एक मोठं काम आहे प्रत्येक बाईला, म्हणजे जसं माझ्यासारखं सगळ्या बाईंना ज्यांचं घर असं आहे ना, खरंच घरात सगळ्यात मोठी कामं, स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही, दुसऱ्या कुठल्या कामाला वेळ लागत नाही आहे. जास्त वेळ कुठं जातो, जास्तीत जास्त वेळ माझा कुठं जातो तर घरच्या साफसफाईमध्ये जात आहे, कारण भरपूर वेळ लागतो. मॉपनं पुसणं ठीक वाटतं, पण ते स्वच्छ होत नाही आहे, त्यामुळे हाताने पुसण्यामध्ये आरामात मला आज 1 ते 1.5 तास लागलेला आहे. मी तुम्हाला 1 तासच म्हणलेलं होतं, पण पूर्ण 1.5 तास मला लागलेला होता. आणि अगोदर वाटत होतं की असू दे, आज पण मॉपनं पुसूया, थोडासा कंटाळा पण येत होता, पण नाही म्हणलं आज करायचं म्हणजे करायचं. आज मनामध्ये मी निश्चयच केलेला होता की आज काढणार म्हणजे काढणार. तर इकडं जसं हे फिल्टरचं पाणी घेऊन आले ना, तर इथं कॅनच्या खाली जे स्टूल ठेवलेलं आहे त्या स्टूलला जाळी झालेली होती. तेच म्हणत होते, कसली साफसफाई करतेस, स्टूलच्या खाली किती जाळी झालेली आहे. तर पूर्ण घरची साफसफाई करून कुठंतरी कोपऱ्याला एखादी जाळी जुळी काही दुरवळा दिसला की लगेच म्हणतात की काय करते तू दिवसभर घरामध्ये. बघावं तिकडं जाळ्या दुरवळा दिसत आहे, फक्त एका ठिकाणी दिसलं तर असं म्हणतात, इतकी नावं ठेवतात, असं आहे. तर इकडं झालेलं आहे, म्हणजे आपण सगळीकडे करतो, कुठंतरी एका ठिकाणी राहिलं ना मग ते त्यांना नक्की दिसणार, म्हणजे दिसणारच. तर झालेले ते दोन्ही रूम हॉल वगैरे पुसून झालेलं आहे. इकडं हे जे कॅन ठेवले ना त्याच्या खाली पण मी व्यवस्थित पुसून घेतलं, पण मशीनच्या खाली काही हात जात नाही ना, मॉप जात नाही आहे, कारण ते स्टँड जे आहे ना ते छोटं आहे, म्हणजे हात व्यवस्थित जात नाही आहे माझा. त्यामुळे समोर जितकं होईल तितकं मी केलेलं आहे. इकडे जे बाथरूमचा एरिया आहे तिथं पण मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, हे पण पुसून झालेलं आहे ते व्यवस्थित. तर चला आता जाऊया किचनमध्ये. सर्वात मोठं किचन असतं, किचन हे मी शेवटला स्वच्छ करते, कारण तिथे खूप कचरा म्हणजे घाण होतं ना, वेळ थोडासा जास्त लागतो, म्हणून मी किचनची साफसफाई शेवटला करत असते. तर बघू शकता पूर्ण घर छान चमकत आहे, असं वाटत आहे की घरभर लोळावं, इतकं छान वाटत आहे. म्हणजे पुसण्याच्या अगोदर किती विचार करत होते की असू दे, उद्या करूया, पण नाही, झाल्यानंतर मात्र खूप छान, मनाला एक वेगळीच शांतता असते. तर झालेले किचन पण पुसून आता जे खरकटं मुसरं जे जमा झालेलं होतं ते मी सकाळीच टाकलेलं नव्हतं मी, तर आता मी ते सगळं टाकून येते, कचरा सगळं. आणि इथं जे बकेट ठेवते कचऱ्याचं ते पण मी छान पुसून घेतलेलं आहे. तर झालेली सगळी साफसफाई. आता हे पाणी बाहेर टाकून येते आणि हे जे कपडा आहे कॉटनचा ते पण स्वच्छ धुवून टाकते, कारण आता कपडे धुवून झालेले आहेत. तर ही सगळी कामं झाली दिवसभरामध्ये. आता ही संध्याकाळची वेळेस थोडासाही वेळ मला फ्री भेटलेला आहे, म्हणजे निवांत बसण्यासाठी. आज दिवसभर धावपळ माझी सुरूच होते. आणि इकडं मी आज रात्रीच्या स्वयंपाकमध्ये पिठलं बनवलेलं आहे, म्हणजे आज भाजीला पण काही नव्हतं आणि दररोज मला ते तरकारीची भाजी कोण कंटाळायची होतं, डाळीच्या भाज्या पिठलं वगैरे खूप आवडतं. तर भाकरी भाजी हे सगळं बनलेलं आहे, दिनेशचं जेवण झालेलं आहे. आणि इकडं थोड्या मी टी व्ही बघत बसलेले होते, म्हणजे आणखीन हे आलेले नाही आहेत. तर यांचा वेट करण्यामध्ये 10 वाजलेत रात्रीचे. तर म्हणलं आता असंच वेट करण्यापेक्षा इतकी भांडे घासून घ्याव्या, कारण लेट खूप झालेलं यांना येता आणि जेवण करायला 11 वाजवतील आणि भांडे घासायला मला 12 वाजतील. तर म्हणलं भांडी इतकी घासून घेऊया येईपर्यंत, म्हणजे थोडेसे कमी तरी होतील. तर इकडे सगळी भांडी जे खाली ठेवलेले आहेत किचनवरती आहेत ते सगळे अगोदर मी घासून घेते, तोपर्यंत सगळेजण येतील. मग आम्ही जेवण झालं तर सगळी भांडी जी राहिलेली असतात ते घासून किचन स्वच्छ करूनच मी झोपते. तर सगळी भांडी किचनवरती ठेवलेली आहेत, बघू शकता किचन भरून गेलेलं आहे भांड्यांना. आता जेवण झालं तर आणखीन जास्त होतात. तर इकडे घेतलेलं आहे लिक्विड भांड्याचं आणि सगळी भांडी अगोदर मी घासून घेते, भांडे घासून स्वच्छ धुवून घेते, तोपर्यंत सगळेजण येतील. तसं तर टाईम झालेला आहे, थोड्या वेळा येतील हे, मला वाटलं येईपर्यंत भांडे घासूया, आल्यानंतर थोडा वेळ फ्रेश व्हायला वेळ लागतोच त्यांना. तर सगळी भांडे घासून झालेले आहेत अगोदर आणि सगळे भांडे धुवून घेते. किचनवरती पसारा झालेला आहे, किचन धुवून घ्यायचं आहे मला, पण जेवण झाल्यानंतरच ही सगळी कामं मी करणार आहे. तर झाले, बघू शकता टोपलं भरलेलं आहे. तोपर्यंत हे पण आले आणि दूध घेऊन आहेत, म्हणजे संध्याकाळीच दूध आणत आहेत, सकाळी भेटत नाही आहे, संध्याकाळीच घेऊन येत आहेत दूध. तर दूध मी असंच उचलून फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळीच गरम करत असते. तर हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवते आणि अगोदर मी सगळ्यांना जेवायला वाटते. ते फ्रेश होत आहेत. दिनेशचं जेवण झालं तो झोपलेला, पण आज यांना येता लेट झालेला ना, त्यामुळे दिनेश जास्त वेळ वेट करत नाही कोणाचं, तो जेवण करतो आणि निवांत झोपतो. तर आता आम्ही जेवण करू. तर इकडे जेवायला वाढत आहे सगळ्यांना मस्त अशी ज्वारीची भाकर, गरमागरम पिठलं आहे, भात आहे. तर हेच आहे आजचं जेवण. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे रव्याचे लाडू मी बनवून ठेवलेले होते, तर यांना अगोदर मी रव्याचा लाडू दिला. तसं तर दिवसातून ते काही घरी येत नाहीत, खात नाहीत, संध्याकाळीच येत असते जीही बनवलेलं आहे. तर लाडू दिले, तर त्यांनी अर्धा लाडू मला दिला, अर्धा ते घेतलेले आहेत. आणि इकडं मला पण जेवायला वाढून घेतले. तर मी सकाळचीच भाकर घेतलेली आहे, ताक मी काय संध्याकाळी घेत नाही, यांच्यासाठीच इकडं ताक दिलेलं आहे दोघांसाठी. आता मी जेवण करते आणि किचन वगैरे आवरूनच झोपते. तर चला आता मग बाय बाय, गुड नाईट सर्वांना. श्री स्वामी समर्थ.